नमस्कार मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. बीचवर जाण्यापूर्वी आम्ही इथल्या सुंदर तलावाकडे आलो. इथे कमळाची फुलं पाहायला मिळतील असं वाटलं होतं, पण जवळ जाऊन पाहिलं तर एकही कमळ नव्हतं. म्हणजे कमळ बघायला आलो आणि आमचा पोपट झाला. त्यानंतर आम्ही बीचवर जायचं ठरवलं, कारण अपर्णाला इथली चायनीज मंचुरियन भेळ खूप आवडते. म्हणून सरळ बीचवर येऊन तिची आवडती चायनीज मंचुरियन भेळ घ्यायला आलो. काका एकदम भारी स्टाईलमध्ये मंचुरियन भेळ आणि शेजवान मिक्स करून चायनीज मंचुरियन भेळ बनवत होते आणि भेळ मिक्स करताना ते मोठ्या भांड्यात चमच्याने गोल गोल हात फिरवत होते. ते पाहून आम्हाला लगेच त्या व्हायरल हेलिकॉप्टर रीलची आठवण आली. अगदी तसंच ते हात गोल गोल फिरवायचे आणि वाटायचे आता हे हेलिकॉप्टर उडणारच. तुम्ही इथली चायनीज मंचुरियन भेळ कधी खाल्ली आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर काकांनी आमची भेळ तयार करून दिली. अपर्णाने ती घेतली आणि आम्ही बीचवर एका छान जागी जाऊन बसलो. तुम्ही कधी आला चिंचणीला तर ही भेळ नक्की ट्राय करा. खूप छान लागते. स्पायसी. हो, खरंच खूप छान लागते ही चायनीज भेळ. आपण कोणती घेतली अपर्णा? चायनीज मंचुरियन भेळ ना? खरंच खूप छान येते ही भेळ खात आणि बीचचा व्ह्यू छानपैकी किती सुंदर वाटते, मस्त. मी ही चायनीज भेळ खाते ना, तिथे मला दुसरी कोणतीच आवडत नाही. ही पहिल्यांदा तू कधी खाल्लेली आठवते काय? बीचवर आलेलं तेव्हापासून तुला ही चायनीज भेळ आवडायला लागली ना? हो, मला दुसरी कोणतीच नाही आवडत. मी जेव्हा इथे कॉलेजला होतो ना चिंचणीला, तेव्हा आम्ही हीच जास्त भेळ खायचो, चायनीज भेळ. तेव्हा कितीला भेटत होती? 10 रुपयाला भेटायची. म्हणजे खूप फेमस आहे. तेव्हा 10 रुपयाला भेटायची. तसेच इथे काही मुलं मस्त क्रिकेट खेळत होती. त्यांचा खेळ पाहत आम्ही त्या क्षणांचा आनंद घेत होतो. समोर समुद्र, गारवारा आणि हातात भेळ. खरंच अशा क्षणांचा आनंद काही वेगळाच असतो. आम्ही समुद्राच्या गारवाराचा मनसोक्त आनंद घेत भेळ खात होतो. आणि इथला ड्रोन व्ह्यू तुम्हाला कसा वाटला? वरून दिसणारं हे सुंदर दृश्य खरंच मन मोहून टाकणारं आहे ना? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वरून दिसणारं क्रिकेट ग्राउंड, गावदेवी मंदिर आणि चिंचणीचं कॉलेज खूप सुंदर दिसत होतं. इथल्या गावदेवी मंदिरात दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी या क्रिकेट ग्राउंडवर मोठी यात्रा भरते. त्या काळात तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. एकाच ठिकाणी गावदेवीची यात्रा, चिंचणी बीच आणि समुद्र किनाऱ्याचा सुंदर आनंद अनुभवायला मिळतो. आणि समोर दिसणारं हे कॉलेज, खास गोष्ट म्हणजे मी माझं शिक्षण याच कॉलेजमध्ये पूर्ण केलं आहे. त्यामुळे या ठिकाणाशी माझ्या अनेक सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही बीचवर फिरायचं ठरवलं आणि निवांतपणे समुद्र किनाऱ्यावर फिरायला निघालो. इथे पर्यटकांसाठी मजेदार बोट राईड्सही उपलब्ध आहेत, पण सध्या पावसाळा असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या बंद आहेत. तरीसुद्धा समुद्राचा गारवारा, लाटांचा आवाज आणि बीचवरची शांतता अनुभवण्याची मजा काही वेगळीच. तुला आमचे खूप व्हिडिओज तुम्ही शॉर्ट्स वगैरे बीचवरचे बघितले असतील, कारण आम्ही बीचवर खूप येत असतो आणि आम्ही इथेच येतो चिंचणीला. हो ना. आम्हाला छान वाटते सॅड बीचवर. वाटला तरी आम्ही बीचवर येतो. आम्हाला आमचा मूड छान असेल तरी पण आम्ही बीचवर येतो. आम्हाला काही डिस्कस करायचं असेल तरी आम्ही बीचवर येतो. कंटाळा आला तरी आम्ही बीचवर येतो. आम्ही बीचवरच येतो खूप. माहिती एकदा आम्ही बसलेलो पाण्यातून घेऊन जातो तो काय? तो घोडागाडी. घोडागाडीवाला हो आलाय हो तो, इकडे चाललाय तो. हो. तू बसले ना त्याच्यात, मी बसलेलो ना पण तो घोडागाडीवर. पाण्यात नाही घेऊन जायला पाहिजे. तो बघ पाण्यात घेऊन जाते. हो, खूप आतमध्ये घेऊन जातो. आता तरी कमी आतमध्ये घेऊन गेलो. दाखवतो थांब, मी यांना पण दाखवू, आपल्या ऑडियन्सला पण दाखवू. इथे उंटावर बसण्याची राईडही उपलब्ध आहे आणि हाच तो घोडागाडीवाला जो पर्यटकांना बीचवर घोडागाडीची सफर घडवतो.
त्यानंतर आम्ही थेट समुद्र किनाऱ्यावर जाऊन लाटांमध्ये पाय भिजवायला सुरुवात केली. पायांना स्पर्श करणाऱ्या थंडगार लाटा आणि समुद्राचा गार वारा खूप छान वाटत होतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आमचे असे ट्रॅव्हल व्लॉग, कपल व्लॉग्स आणि भन्नाट ठिकाणांची सफर पाहण्यासाठी सफर विथ किरोपन्ना चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही नक्की दाबा. पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय जोहार.